तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या ब्लॉग मध्ये आणि मम्मी बोलली की बर्गर खायचा आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या ब्लॉग मध्ये आणि गाईस आज आपण घेऊन आलो अजून एक नवीन ब्लॉग. बट ह्या ब्लॉग मध्ये गाईस आहे पाऊस. काहीच पाऊस पडलाय आणि भाई असा पडलाय की काही विचारू नका. हे बघा तुम्हाला दाखवतो नाही, बाहेर जाऊन दाखवतो, घरांना दिसणार नाही तुम्हाला नीटपैकी. आता थोडासा थांबला आहे आणि जो पावसाचा मेन वास येतो ना गाईस, हां मीन्स पावसाचा नाही, मीन्स मातीचा वास येतो. एकदम गावची फिलिंग येते लगेच अंगात, मीन्स नाकात. ठीक आहे, तर काय नाही गाईस, आज हा ब्लॉग आहे ना तो गाईस लग्नाचा आहे ना. लग्न आहे दिव्याला आणि आपण जाणार आहे दिव्याला. पहिला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बस एवढंच बोलेल. आणि आता चला निघूया, आपल्याला लेट नाही झालं हे नेहमीसारखा लेट नाही झालं आहे मला. मी आज टाईम टू टाईम आहे आणि आता निघालेलो आहे माझी साथीदार के साथ. चलो तर ठीक आहे गाईस, तर आजचा वातावरण बघून वाटत नाही की भाई आजचा दिवस चांगला जाईल, म्हणजे पावसाने जाईल ना. खास तरी तुम्हाला दाखवतो की काय वादळ म्हणजे आहे पाठून, तुम्हाला ते लाईट दिसत असेल पण मी तुम्हाला दाखवतो की किती ते पावसाचं वादळ आलेलं आहे. वादळ सॉरी, तर तुम्ही पाहू शकता भाई कालोकच कालोक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता भाई त्या बिल्डिंगच्या आसपास, त्या मेट्रोच्या आसपास. तर काही आजचा दिवस आहे ना पावसाला दिवस जाणार आहे पूर्ण. आणि गाईस हा नेटवर्क एवढा जाम झाला आहे, माझा नेट पण चालत नाही. म्हणजे काय बोला, जिओनी आणि एअरटेलनी दगा दिला आहे भाईस मला. म्हणजे जिओ चालतो आहे थोडाफार नेटसाठी, पण काय विषय ठीक आहे. फायनली काय तर आता पण पेपरला आलेलो आहे. आता मम्मी कितीतरी बर्गर किंगचे इथे मला बोलली की बर्गर घ्यायचा आपल्याला. जाईस मी खरंच ना काही खाऊन नाही आलेलो आहे काही पण. तर मम्मी बोलली की बर्गर खायचं आहे तर चल जाऊया. ते बघूया बर्गर किंगची इथे आहे की नाही की. त्याच काय मोच्या माझ्यासोबत आता मम्मी करणार नाही, बट काय नाही तर काय आहे तर बघूया काय. फायनली मम्मीने मला 200 रुपये दिले, बोलली बर्गर घेऊन ये. कारण की आपली ट्रेन आहे ना ती आता नाही, दुसरी ट्रेन आहे टिटवाला करून एक ट्रेन आहे, ती आता ठाणे लागली आहे. ठाण्याला गर्दी होईल ना, टिटवाला घेऊ मग लगेच जाऊ. म्हणून आता बर्गर घ्यायला आलो आहे. बर्गर घेऊन पार्सल घेऊया आणि ट्रेनमध्ये आरामशीर खाऊया, काय विषय नाही. तर चला, आणि गर्दी खूप आहे इथे, बघू गर्दी भेटतं का आपल्याला. चला मम्मी चला. फायनली तर आता आपण दिव्याला आलेलो आहे आणि आता आपल्याला इकडनं एका हॉलला जायचं आहे, डायरेक्ट हॉलला जायचं आहे. आणि हॉल शाळेत 15-20 मिनटं थोडं लांब आहे, आपल्याला रिक्षा मारून जावं लागेल. मम्मी येते पाठणं, तर काय नाही आपण डायरेक्ट आता हॉलला भेटूया आणि बघूया की हॉल कसा आहे, काय विषय आहे, की किती माणसं आली आहेत. आणि पाऊस कंटिन्युअसली चालू आहे, पाऊस थांबायचं नाव घेत नाही. तर काय नाही काय बघू, आता गर्दी तर भरपूर दिसते खाली मला रिक्षा स्टँडसाठी. तर काय नाही, चला. विघ्नेश्वर विघ्नविदुरकारिणी निर्विघ्नकार्य सकलार्थ सिद्धये विघ्नेश्वर विघ्नहरेश पूजिवरदाप्य शुभदा ददातु यं मंगलस्य महेंद्र प्राप्ते देवे समागमे ऋषिभिस्तो नारायण चिंतन शुभ मंगल सावधान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, अभिनंदन करायचं. यजमानाकडून विनंती आहे की वरच्या माल्यावर जेवणाची सोय केलेली आहे सर्वांना, तर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन जायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपल्याला डायरेक्ट जेवणाला जायची वेळ झालेली आहे. कोणातून आलेलं नाही तरी सुद्धा मम्मी बोलली मला भूक लागली म्हणून मला जेवायचं आहे. ते काय नाही, तर आता आपण डायरेक्ट जेवायला जाऊया आणि खूप मजा करूया. लग्न पण आपल्याला थोडंसंच भेटलं आहे, काय विषय नाही. तर चला जेवूया आणि ते जरा खाली आहे म्हणून आपण जेवून घेऊ फटाफट, आहे की नाही. तर चला. तर ठीक आहे गाईस, फायनली आपलं जेवण झालेलं आहे. जास्त काय खाल्लं नाही, पोट भरलेलं होतं.
पण आता प्रेझेंट पाकिट द्यायचं आहे. मम्मी आणि मी जाणार आहे. त्याच्यानंतर शाळेत शूट होईल, कारण की आता इथे माझा शूट करायला कोण आहेच नाही ते, म्हणून शाळेत तो प्रेझेंट पाकिटवाला शूट मला नाही दिसो. बट नेक्स्ट खाली गेल्यानंतर तर मी दिसेलच तुम्हाला. आणि हा ब्लॉग घरी जाऊनच एंड होईल नेहमीप्रमाणे. आणि आता हा पाऊस थोडा कमी झालेला आहे, काही नाही बघू घरी जायच्यापर्यंत पडतोय नाही पडतोय काय होतंय. ब्लॉगमध्ये राहा लास्टपर्यंत, ठीक आहे. चला ठीक आहे मित्रांनो, फायनली तर आता भाई लग्न झालेलं आहे. आपण प्रेझेंट पाकिट दिलेलं गेलं आहे. तर काय आता आपण जात आहे परत स्टेशनला आणि आपल्याला रिक्षा भेटलेली आहे. तर चला ठीक आहे. फायनली तर भाई आपण घरी पोचलेलो आहे आणि आता काहीतरी 3:30 की 4 वाजलेले आहेत. तर गाईज जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय काय या ब्लॉगमध्ये आवडलं मला ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि गाईज अजून हा ब्लॉग नंतर हा माझा चॅनलची लिंक आहे ती अजून शेअर करा गाईज. जर कोणाला माझे ब्लॉग आवडले तर गाईज माझा कॉन्टेंट जर आवडला तर आहे की नाही मला अजून प्रेम भेटेल अजूनही. आणि माझे 100 सबस्क्रायबर झाले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि गाईज मी नित्याकडे नाही गेलो कारण की गाईज नित्या स्वतः घरी नाही गाईज, कारण की तो संध्याकाळी पण जर ऑफिसनं आला ना तर गाईज तो त्याचा शो आहे मीन्स बँजो आहे, तर त्याला ते जावं लागणार आहे. त्यांनी मला पण बोलवलेलं बट मला लग्नाला जायचं होतं म्हणून मी गेलो नाही. पण काय नाही, नेक्स्ट टाईम कधी आपण जर आपली भेट झाली नित्याशी नाही तर कुठे त्याच्यासोबत बँजोला गेलो तर बाकी काय नाही गाईज. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच बोलेल. आणि बाय बाय. आणि असेच अजून ब्लॉग येत राहतील. ओके तर येतो.